लहान थोर मंडळींना माझा नमस्कार. मी किल्ले शिवनेरी शिवजन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलेले शिव ट्रेकर्स यूट्यूब चॅनल असं नाव आहे आणि त्या माध्यमातून फिरत असतो. आणि कोंढरे मामांमुळं तुमच्या गावात यायचा योग आला तर त्यांना खूप धन्यवाद. मला ही संस्कृती चांगली आवडते. आजकालची पिढी याच्यापासून दूर होत चाललेली पण मला याच्यामध्ये रमायला आवडतं डीजेपेक्षा. आणि भारी वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमचा एक त्यानिमित्ताने एक हरिपाठाचा व्हिडिओ तुमचा युट्यूब चॅनलला एक मला करायला संधी भेटली. धन्यवाद. सगळी माऊली म्हणतात. आज आमचे संत शिवा भजनी मंडळ किंवा हनुमान तरू मंडळ गुरुदत्त भजनी मंडळ आमच्या मंडळाचं नाव आहे. तर आम्ही श्रावण महिन्यात दर महिना म्हणजे दर वर्षाला श्रावण महिन्यात आम्ही पाडव्याला सुरुवात करतो हरिपाठ आणि त्याची सांगता अमावस्या अगोदर करतो म्हणजे गणेश चतुर्थीच्या अगोदर करतो. दोघांनी तुमची आम्हाला गाडी अतिथी देव भाऊ या नाही आम्ही तुचिताचा या ठिकाणी शिल्प देऊन सन्मान करतो आहोत. सगळे टाळ्यांचे स्वागत त्यांचे स्वागत करा. ओके चला नमस्कार मंडळी. शिव ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आज आपण मुळशी भागामध्ये आलो आहे. मुळशी तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये मला वाटतं गावाचं नाव काशिंग आहे. काशिंग आणि इकडे पुढे शिंदेवाडी वगैरे आणि माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हा त्रिकोणा किल्ला आहे पाठीमागे आणि इकडे मांडवे काय म्हटलं का डोंगर चलो मांडवी ना मांडवी का काहीतरी त्या डोंगराचं नाव आहे. थोडक्यात माहिती सांगतो जास्त माहिती नाही आहे. आणि हा त्रिकोणा किल्ला अगदी इथं पाठीमागच आहे. तुम्हाला दाखवतो पुढच्या कॅमेऱ्यातून. आणि ह्या ठिकाणी जवळजवळ 6:30-7 झालेले आहेत आणि ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी आज आपण मुक्कामाला थांबतोय. काही असं विशेष व्हिडिओ करायचं कारण नाही. या ठिकाणी ह्या गावामध्ये 6:30-7 झालेत मला यायला. आणि या ठिकाणी आल्यानंतर मला एक मंदिराजवळून एक सुरेख आवाज ऐकू आला सुंदर असा. का तर ह्या मंदिरामध्ये म्हणजे ह्या सगळ्या मुळशी भागात किंवा अजून एक गावाकडं मंदिरामध्ये संध्याकाळचा हरिपाठ चालतो आणि तो हरिपाठचा एक छोटासा व्हिडिओ करायला आज आपण ह्या मंदिरामध्ये आलो आहे. मंदिर कोणतं आहे ते पण बघूया आणि एक छोटासा हरिपाठाचा एक सुंदर असा व्हिडिओ आपण या ठिकाणी करूया. हे बघा समोर दिसतं एक मंदिर आहे. दत्त मंदिर आहे. काशिंग शिंदेवाडी दत्त मंदिर. गावाकडलं हे जे कल्चर आहे ही संस्कृती आपल्याला आजही या ठिकाणी पाहायला भेटते. सुंदर असं गाव आणि त्रिकोणा किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. हे झाडाच्या पाठीमागे येतं. या ठिकाणी हरिपाठ चालू आहे. चला ठिकाणी दत्त मंदिर आहे. अतिशय सुंदर अशी दत्तमूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते काशिंग गावाची. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज अख्ख्या हिंदुस्थानाचे दैवत आणि त्याचबरोबर इकडे
हनुमान रायाची सुद्धा मूर्त या ठिकाणी पाहायला भेटते. आणि या ठिकाणी हरिपाठ चालू आहे. हे बघा.
मी किल्ले शिवनेरी शिवजन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलेलो आहे. तालुक्याचं नाव आहे जुन्नर, जिल्हा पुणेच आहे. माझं नाव जगदीश ताजवे आणि मी एका कंपनीत काम करतो आणि 2 दिवस मी अशीच भटकंती करत असतो आपल्या
कल्चर भागामध्ये बरं. आपली महाराष्ट्रीयन संस्कृती, त्याच्यामुळे खाद्य संस्कृती असे व्हिडिओज मी करत असतो. बरं. आणि माझं यूट्यूबचं चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव मराठी शिव ट्रेकर्स यूट्यूब चॅनल असं नाव आहे. बरं. आणि त्या माध्यमातून फिरत असतो. आणि आज इकडे आमची मर्सिडीज कंपनीचा एक इव्हेंट आहे इकडे एका हॉटेलमध्ये. त्या हॉटेलच्या ठिकाणी आता मी आमचे सगळे गेस्ट मॅनेजर लोक त्या ठिकाणी मुक्कामाला आहे. तर खरं तर आम्ही घरी पुण्यात जाणार होतो, पण कोंढरे मामांमुळं तुमच्या गावात यायचा योग आला. तर त्यांना खूप धन्यवाद माझ्याकडून. आणि असे तुमच्यामुळे हे कल्चर आम्हाला पाहायला भेटलं आणि कंटेंट चांगला भेटला. आणि मला ही संस्कृती चांगली आवडते. आजकालची पिढी याच्यापासून दूर होत चाललेली आहे, पण मला याच्यामध्ये रमायला आवडतं डीजेपेक्षा. इकडे कंपनीचा आमचा एक इव्हेंट आहे इकडे, ह्या मामांचे कोणतरी नातेवाईक आहे इथे. हा, मोवळांचे आज आम्ही पाहुणे आहेत. आज आम्ही पाहुणचार घेणार आहे. तर असा योग आलाय तुमच्याकडे आणि भारी वाटलं तुम्हाला भेटून. आणि तुमचा एक त्या निमित्ताने एक हरिपाठाचा व्हिडिओ तुमचा युट्यूब चॅनलला एक मला करायला संधी भेटली. धन्यवाद. हां, तुमचं नावापासून सुरुवात करू. माझं नाव ज्ञानेश्वर नतोबा सुतार, मला सगळी माऊली म्हणतात. आज आमचं हे संत सेवा भजनी मंडळ किंवा हनुमान तरुण मंडळ, गुरुदत्त भजनी मंडळ आमच्या मंडळाचं नाव आहे. तर आम्ही श्रावण महिना दर महिना म्हणजे दर वर्षाला श्रावण महिन्यात आम्ही पाडव्याला सुरुवात करतो हरिपाठ, आणि त्याची सांगता अमावस्या अगोदर करतो, म्हणजे गणेश चतुर्थीच्या अगोदर करतो. कारण नंतर गणेश चतुर्थी असते, त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी गणेश उत्सव साजरा होत असतो, त्याच्यामुळे आम्ही 2 दिवस अगोदर करतो. आणि या कार्यक्रमाची आम्ही सांगता करतो. आमचे देवाचे श्रावण महिन्यात अभिषेक असतात, त्यानिमित्ताने आम्ही मोठाही कार्यक्रम धरतो, सत्यनारायणाची महापूजा धरतो. आणि आम्ही सार्वजनिक असं भोजन म्हणजे जेवण, सार्वजनिक जेवण करतो. आणि त्याच्यानंतर आम्ही भजन करतो रात्रभर. असं आमचं नित्यनेम गेले जवळजवळ मला वाटतं किती वर्ष झाले समोर आपल्याला आपले हे मंदिर 70 वर्ष आमच्या हरिपाठाला झालेले आहेत. असं चालूच आहे अजूनपर्यंत. माऊलींच्या सर्व तुमच्या आमच्या संगतीने हे आमच्या मंडळांच्या आमच्या हनुमान तरुण मंडळ मोठं ढोल पथक आहे, त्याच्या निमित्ताने आमचं हे मंडळ सगळं सादर करत असतं. योगाने तुमची आम्हाला गाडी अतिथी देव भाऊ या नायाने आम्ही तुचिताचा या ठिकाणी शिल्प देऊन सन्मान करतो आहोत. तर आपलं सगळी मंडळी उठा उभे राहा, त्यांना सत्कार करा की तुम्ही. मामा या. हां, शाल वगैरे नको. इकडे मामा कुंडली कवरदा माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, त्याचप्रमाणे त्यांच्या सगळ्यात आलेले त्यांचं काय नाव? त्यांचं नाव रोहिदास कोंढरे मामा यांनी योग या ठिकाणी उडवला, त्यांच्या ठिकाणी आभार. या अतिदेव या नियमाने त्यांचाही आपण मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करत आहोत. सगळे टाळ्यांचे स्वागत करण्यात त्यांचे स्वागत करा. असं सहकार्य द्या आणि तुमच्या आम्हाला नंबर द्या.